ओके बघा, काल आपण स्वाध्याय क्रमांक 10.2 यावर काही सराव प्रश्न बघले होते. आज आपण स्वाध्याय क्रमांक 9.1 घेत आहोत, जो की अवलंबून आहे घातांकावर. कशावर आहे? घातांक, घातांकाच्या क्रिया. बरोबर आहे. हे काय सूत्र दिलेत बघा. मग स्वाध्याय क्रमांक 9.1 त्यातील पहिला प्रश्न काय म्हणतो? ही संख्या आहे, ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहायची म्हणते. बरोबर आहे. बघा, संख्या लिहूया आधी आपण. 0.00 किती वेळेस आहे? 1 2 3 4 5 6 7 8 वेळेस. 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. पुढे किती आहेत? 18. आता तुम्हाला ह्या संख्येला लिहायचं आहे 10चा घात वापरून. आधी ऑप्शन बघा. आपल्याला हा पॉईंट न्यायचा कुठं आहे? 1 च्या पुढे, कारण आहे किती? 1.8 आहे. बरोबर आहे. पर्यायामध्ये 1.8 उत्तर आहे. बरोबर ना. तर आपल्याला पॉईंट, हा पॉईंट कुठे न्यायचा आहे? 1 आणि 8च्या मध्ये. ठीक आहे. बघ, मग जर समजा मी हा पॉईंट इथे आणला 1 आणि 8च्या मध्ये, तर तुम्हाला माहित आहे आपण पॉईंट जेवढा उजवीकडे नेतो तेवढे आपण काय करतो? 10च्या डोक्यावरचे मायनस संख्या वाढवतो. बरोबर आहे. बघ मग किती आहे तिथं? 1 2 3 4 5 6 7 8 9. हा पॉईंट आपण 9 अंकांनी कुठं आणला? उजवीकडे. किती अंकांनी? 9. म्हणून 10च्या डोक्यावरचे -9 वाढतील. बरोबर आहे. होतील किती? हा पॉईंट इथं आला तर 1.8 गुणिले 10चा -9. कळलं का? कसं केलं बघा. समजा असल 0.001. मला हा पॉईंट न्यायचा आहे उजवीकडे. कितीने? 1ने. तर उत्तर काय लिहायचं? 0.01 गुणिले 10चा कितवा? -पहिला. का? कारण मी हा पॉईंट उजवीकडे एका अंकाने सरकला, म्हणून -1 वाढला. जर मी हा पॉईंट इथे 2 अंकांनी सरकवला तर काय होईल? 0.1 गुणिले 10चा -2 येईल. ठीक आहे. जर मी हा पॉईंट 3 अंकांनी सरकवला, कसा? इथे आणला, तर राहिलं काय? फक्त 1. आणि 3 अंकांनी उजवीकडे आणल्यामुळे 10चा -3 होईल. जेवढ्या अंकांनी आपण पॉईंट उजवीकडे नेतो तेवढे अंक 10च्या मायनसच्या डोक्यावर, 10चा म्हणजे तो अंक किंवा 10च्या मायनसच्या डोक्यावर तेवढे अंक वाढतील. 10चा डोक्यावर मायनसमध्ये तेवढे अंक वाढतील. कळलं काय म्हणलं मी? जर समजा असं असेल 343 पॉईंट आहे इथे, पुन्हा आहे 2 4 असं काहीतरी आहे. मला हा पॉईंट आणायचा आहे डावीकडे. कुठं आणायचा आहे? डावीकडे. तर मी काय करणार? आता येईल किती मग? 34. नंतर पॉईंट यायला पाहिजे. मग 3 2 4. हा पॉईंट 1ने डावीकडे आला, म्हणून मी काय केलं? 10चा 1 वाढवला. काय केला? 10चा 1. जर मी पॉईंट डावीकडे आणले तर 10च्या डोक्यावरचे प्लसमध्ये संख्या वाढेल. जर पॉईंट मी उजवीकडे नेला तर 10च्या डोक्यावरचे मायनस संख्या वाढतील. ठीक आहे. काय अडचण नाही. म्हणून हा पॉईंट मी कुठे घेतला? मी उजवीकडे. किती स्थळांनी? जवळपास 9. तर 10च्या डोक्यावर -9 झाले. ठीक आहे. पुढे या. याचं उत्तर काय असेल मग? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. या पुढे काय म्हणते संख्या? सॉरी, प्रश्न काय म्हणतो? 4 तुम्हाला संख्या दिल्यात. बरोबर आहे. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तुम्हाला विचारलं. बघा मग संख्या क्रमांक 1 बघूया. काय आहे? 0.1चा चौथा घात गुणिले 15. बरोबर आहे. आता मला याला कसं लिहायचं बोल? 0.1चा चौथा घात म्हणजे 0.1 ही 4 वेळा कुठं असेल? गुणाकारामध्ये. 0.1 4 वेळेस गुणाकारामध्ये. ठीक आहे. गुणिले 15ला 15 जशास तसे. उत्तर काय लिहायचं? 1 1 1 1 1 1 1 1. काही फरक पडणार नाही. 1ला 1 राहील. पण पॉईंट किती आहेत? इथं 1, इथं 1, इथं 1 आणि इथं 1. एकूण किती पॉईंट झाले? 4. गुणाकारामध्ये पॉईंट आपण प्लस करतो. तर 1 2 3 4. 4 अंकानंतर पॉईंट यायला पाहिजे. हा 1 अंक झाला, हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा. यानंतर पॉईंट आला पाहिजे. हे आहे याचं उत्तर. ठीक आहे. उरले किती आपले? गुणिले 15 करा. मग 15 1 15. पॉईंट परत बघा, 4 अंकानंतर आहे. इकडे पॉईंट आहे का? नाही. फक्त 4 नंतर येईल. मग 1 2 3 आणि हे 4.
कळलं का? काय अडचण नाही, पुढे या. संख्या क्रमांक 2 काय आहे? 0.00015 गुणिले 10चा दुसरा घात म्हणते. ओके, आता यापुढे मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मिनिट लिहू द्या मला, असं घेतो 10चा दुसरा. मी तुम्हाला सांगितलं होतं जर पॉईंट आपण घेतला उजवीकडे तर मायनसचे 10च्या डोक्यावर मायनस अंक वाढतील किंवा मग 10च्या डोक्यावरचे प्लस अंक कमी होतील. जर मी हा पॉईंट 2ने उजवीकडे घेतला तर 10च्या डोक्यावरचे 2 काय झाले? प्लसचे कमी झाले, मायनसचे वाढतील. बरं असं करा, मग मी काय करतो त्याला इकडे घेतो 0.015 असं होईल का? आणि मी हा पॉईंट 2ने उजवीकडे घेतल्यामुळे 10च्या डोक्यावर मायनसचे 2 वाढले आणि हे पहिले 10च्या डोक्यावर 2 होते जशास तसे. तुम्हाला माहीत आहे पाया सारखा आहे, घातांकाची काय होते? बेरीज. 2 - 2 काय होईल? 0 होईल. बरोबर आहे, तर उत्तर काय येईल? 0.015 गुणिले 10चा किती होईल? असं होईल ना, -2 + 2. घातांकाची बघा पायासारखा आहे इथं आणि इथं, घातांकाची काय होईल? बेरीज. -2 + 2 काय होते? 0. म्हणजे 0.015 गुणिले 10चा 0 म्हणजे काय येईल? 1 येईल. 0.015 गुणिले 1 म्हणजेच 0.015. कळालं नाही? जर लई लांब वाटलं याला मोडून टाका आणि सरळ सरळ काय करा, जर उजवीकडे पॉईंट नेला आपण तर 10च्या डोक्यावरचे मायनस अंक वाढतील किंवा 10च्या डोक्यावरचे प्लस अंक कमी होतील. मी 2 न नेल्यामुळे हे 2 प्लस अंक कमी झाले, उत्तर काय आलं? 0.015. ठीक आहे, पुढे घ्या. 150 गुणिले 0.01चा वर्ग आहे. कसं करूया आपण? 150ला 150 लिहा गुणिले, आता 1चा वर्ग काय असणार आहे? 1च. बरोबर आहे. संख्या होत्या किती? पॉईंट होता 2 संख्येनंतर, वर्ग केल्यामुळे किती संख्येनंतर येईल? 4 संख्येनंतर. हे 1, 2, 3 आणि 4 इथे येईल पॉईंट. बरोबर आहे. बघा मग आता 150 कसं करता आपण? हा जर आपण 1 0 उडवला तर पॉईंट कुठे येईल? उजवीकडे. ठीक आहे, 1 0 म्हणजे काय? 10 आहेत. किंवा असं करा, असंच ठेवा, याला लिहा 15, याला 15 गुणिले काय लिहा? 10 लिहा. जमते का? 15 10 150. डोक्यावर काय नाही म्हणजे किती असतो? 1 गुणिले 0.0001. ठीक आहे, आता आपण जर हा पॉईंट उजवीकडे नेला 1ने तर 10च्या डोक्यावरचा 1 काय होतो? कमी होतो. म्हणजे हे 10 संपले, उरले किती? फक्त 15. उत्तर काय येईल? 15 गुणिले 0.001. आता 15 ने 1ला गुणा, 15 1 15. पॉईंट आहे 3 संख्येनंतर तर येतील 3 नंतर, 1 2 आणि हे 3, 0.015. ठीक आहे, आणि लास्टचा अंक आहे किंवा संख्या 1.5 गुणिले 10चा तिसरा. ओके, 1.5ला 1.5 तशाच तशी लिहा. 10चा घन म्हणजे काय? तो 3 वेळेस 10 गुणाकारात येतात. ठीक आहे, तर 1.5ला 1 असं करूया. मी असं करतो. तुम्हाला माहीत आहे जर मी पॉईंट हा इकडे आणला 1ने तर हे 10च्या डोक्यावरचे जे प्लस 1 आहेत काय होतात? कमी होतात. इथे उरले किती? 15 आणि 10 10 100. 15 1 15, 2 0 जशास तसे. कळलं? बघा मग आता 4 संख्या आल्यात. कोणत्या कोणत्या आहेत? ही एक आहे, परत ही एक, परत ही आणि शेवटी ही. या 4 पैकी विचारलंय सर्वात लहान कोणते आहे? हे आणि हे 2 तर सारखे आहेत. बरोबर, हे इथे पॉईंट नाहीच 1500. मग 1500 मोठा की ही मोठा? 1500 मोठा आहे, ही संख्या लहान होईल. सर्वात लहान कोण होईल मग? हा अंक. हा अंक कुठून आला आपला? ही संख्या काय होईल मग? सर्वात लहान. ऑप्शन नंबर 1. कळलं का? ठीक आहे, पुढे या. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणते बघा. -2x वर्ग आहे छेद 3y
याचा तिसरा घात बरोबर किती म्हणते? तुम्हाला माहीत आहे घातांकाच्या नियमानुसार a छेद b असेल आणि त्याचा घातांक असेल m, तर तो a चा पण घातांक असतो आणि b चा पण घातांक असतो. ठीक आहे, मग याचं काय येईल? हा 3 जो घातांक आहे तो 2x चा वर्ग याचाही असेल आणि 3y याचाही तो घातांक असेल. ठीक आहे, या नियमाप्रमाणे बरोबर. आता हे असं आलंय -2x चा वर्ग त्याचा कितवा? तिसरा घात भागिले 3y चा तिसरा घात. परत काय होईल? हे 3 -2च्या डोक्यावर सुद्धा येतील गुणिले x वर्गाच्या डोक्यावर पण येतील. खाली हे 3च्या डोक्यावर पण येतील गुणिले yच्या डोक्यावर पण येतील. असं का झालं सर? तर तुम्हाला माहित आहे a गुणिले b चा जर a गुणिले b यांच्या डोक्यावर जर काय असेल m असेल तर ते a च्या पण डोक्यावर येते आणि b च्या पण डोक्यावर येते. ठीक आहे, समजा मी याला पकडलं a तर हा काय होईल? b. तर a च्या डोक्यावर पण 3 आणि b च्या डोक्यावर पण 3. इथे a हा झाला, b हा झाला, तर a च्या डोक्यावर पण 3 आणि b च्या डोक्यावर पण 3. ठीक आहे, समजलं? करा मग पुढे. हे मोडू का आता? बघा 2चा घन किती येतो? 8. संख्या काय येईल? मायनस, कारण -2 किती वेळेस गुणाकार येईल? 3 वेळेस, बरोबर ना सर? मायनस का आला? सोपं घेतो वाटतं आणखी. 2चा घन आहे ना, तर -2 गुणिले -2 गुणिले -2 किती वेळेस? 3 वेळेस गुणाकार. परत x चा वर्ग. आता इथे बघा 2 गुणिले 2 होईल. काय होईल? घाताचा घात काय होतो? गुणाकार. तुम्ही शिकला असणार a चा घात m असेल आणि त्याचा घात जर n असेल, घाताचा घात असेल तर काय होतो? काय होतो? दोघाचा गुणाकार. काय होतो? दोघाचा गुणाकार. घाताचा घात असेल तर काय होतो? गुणाकार. ठीक आहे, मग इथे घाताचा घात होता म्हणून दोघाचा काय केला आम्ही? गुणाकार. खाली या 3चा घन काय येतो? 27 आणि y चा घन बरोबर आहे. पुढे या 2 4 4 2 8 मायनस मायनस काय होतील? हे प्लस, उरला काय? मायनस गुणिले 2 2 4 म्हणजे x चा किती आला? चौथा घात. खाली काय आला? 27 y चा घन बरोबर. घ्या मग -8 x चा चौथा घात खाली 27 y चा घन. हे आपलं फायनल आन्सर. किती ऑप्शन नंबर बघा? x चा 6वा आहे. अरे सॉरी यार, काय होत नाही. हा इथं आहे ना, इथं 2 नाही ना, 3 आहे. इथं 3 आहे तर इथं पण काय येईल? 3 येईल. 3 2 6. इथं काय येईल मग? 6 आणि हे 6 वजा 8x चा 6वा घात खाली 27 y चा घन. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, काय अडचण आहे का? नाही. पुढे प्रश्न क्रमांक 4 एकदम छान आहे. काय म्हणते? 27 गुणिले 64 बरोबर 2चा घन गुणिले 6चा xवा घात आहे म्हणजे. तर तुम्हाला x ची किंमत विचारली. x बरोबर किती? ठीक आहे, बघा मी 2 भाग करतो हा बोर्डची. 27 ला मला असं लिहिता येईल का? 3चा घन आणि 64 ला असं लिहिता येईल 2चा कितवा येईल? 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64. बघा 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64 म्हणजे 2 किती वेळेस आहेत गुणाकारामध्ये? 6 वेळेस. तर घातांकात किती येतील? 6. संख्या जेवढी वेळेस गुणाकारात असते तेवढा काय असते? त्याचा घात. ठीक आहे, ओके. पुढे 2चा तिसरा गुणिले 6चा xवा. आता आपण काय करूया? 3चा घन जशा तसा ठेवूया बरोबर ना. आणि इथं 2चा 6वा जशा तसा ठेवूया. ओके, 2चा तिसरा पण जशा तसा. मला या 6ला असं लिहिता येईल का? 2 गुणिले 3
मला या 6ला 2 गुणिले 3 लिहिता येईल का? ओके. याचा किती येईल मग? एक्स वा. कळलं की नाही? हे एक म्हणजे काय होय? 6 होय. बेत्रिक 6, 6चा एक्स वा, जशास तसा. ठीक आहे. आता तुम्ही शिकलं होतं, तुम्हाला माहीत आहे ए गुणिले बी याच्या डोक्यावर जर असेल एखादा घात तर तो एच्या डोक्यावर पण येतो आणि बीच्या डोक्यावर पण येतो. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? 3चा घन जशास तसा 2चा 6वा घात बरोबर 2चा 3रा गुणिले, आता हा जो एक्स आहे तो 2च्या डोक्यावर पण येईल गुणिले 3च्या डोक्यावर पण येईल. कळलं एवढं? काय अडचण नाही. आता बघा मग मी काय करणार, 3चा घन जशास तसा लिहितो, 2चा 6वा घात जशास तसा लिहितो. आता इथं पायासारखा आहे की? तुम्हाला माहीत आहे जर गुणाकारामध्ये पायासारखा असेल तर घातांकाची काय होते? बेरीज. इथे बघा ए, इथे पण काय आहे? ए. पायासारखा आहे, दोघांचा गुणाकार आहे, तर घातांकाची काय होईल? बेरीज. यम अधिक यन. दिसायले तुम्हाला हे? हां, ठीक आहे. ओके. पायासारखा आहे, घातांकाची काय झाली? बेरीज. इथं बघा मग हा 2 पायासारखा आहे, तर घातांकाची काय होईल? बेरीज. 2चा 3 अधिक एक्स गुणिले 3ला 3 त्याचा एक्स वा घात. ठीक आहे. आता बघा मग इथे पण 3 आहेत, इथे पण 3, गुणाकारात इथे पण 2, इथे पण 2, म्हणजे हे 3चा हा घात बरोबर या 3चा हा घात असेल का? 3चा 3रा बरोबर 3चा एक्स. बघ ना, 3चा डोक्यावर 3 आहे गुणिले 2च्या डोक्यावर 6 आहे. 3 गुणिले 2, 3 गुणिले 2, म्हणजे हे 3 आणि हे 3 कसे असतील? बरोबर. हे 2 आणि हे 2 कसे असतील? बरोबर. कळलं की काय म्हणलं मी? ओके. मग 3चा 3रा इथे किती आहे? 3चा 3रा बरोबर 3चा एक्स वा, आणि इथे 2चा 6वा, 2चा 6वा बरोबर 2चा 3 अधिक एक्स वा, 3 अधिक एक्स. कळलं एवढं? डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आहे? सारखी आहे. हा 3 सारखा आहे बरोबर ना? गुणाकारामध्ये हा 2 सारखा आहे, म्हणजे हा जो अंक आहे तो याच्या बरोबर असणार. केला का मी? आणि हा जो अंक आहे तो या बरोबर असणार. केला का मी? ठीक आहे. आता बघा मग जर 3 सारखा असेल तर जर पायासारखा असेल तर घातांक कसे असतील? सारखे, म्हणजे 3च्या बरोबर काय आलं? एक्स. इथे पण पायासारखा आहे तर घातांक कसे असतील? सारखे, म्हणजे इथं 6च्या बरोबर कोण येईल? 3 अधिक एक्स येईल. बरोबर आहे. आता 3 इकडे आहेत प्लसमध्ये किंवा बेरजेमध्ये, इकडे येऊन वजाबाकीमध्ये. 6 वजा 3 बरोबर एक्स, 6तून 3 गेले 3 बरोबर एक्स, म्हणजे तुमचं एक्स काय आलं? इथं पण 3, इथं पण 3, म्हणजे तुमच्या एक्सची किंमत आली 3. कळलं का काय केलं मी? आधी संख्या जशा तशा लिहिल्या. 27 म्हणजे काय लिहिलं मी? 3चा घात बरोबर आहे. 64 म्हणजे काय लिहिलं मी? 2चा 6वा लिहिला. ठीक आहे. आता 2चा 3 जशास तसा, इथं 6चा एक्स जशास तसा. पुढे बघा हे अंक जशास तसे ठेवले मी इथं, हे पण जशास तसं आहे. 6ला तोडलं, 2 गुणिले काय लिहिलं? 3, बेत्रिक 6, डोक्यावर एक्सला एक्स. ओके. इथं हे अंक जशास तसे आहेत. हा एक्स याच्या डोक्यावर पण आला आणि हा एक्स या डोक्यावर पण आला. का आला? तर ए गुणिले बी दोघांचा पॉवर एम आहे, तर तो पॉवर एचा पण असतो आणि बीचा पण असतो. ठीक आहे. पुढे काय केलं मी? 3च्या डोक्यावर 3, 2च्या डोक्यावर 6 जशास तसे आहेत. इथं पायासारखा आहे. जर पायासारखा असेल तर घातांकाची होते बेरीज. इथं पायासारखा आहे म्हणून घातांकाची काय झाली? बेरीज. 3 अधिक एक्स. ठीक आहे. आणि हा अंक जशास तसा. आता डावी बाजू बरोबर उजवी आहे. हा अंक याच्या बरोबर होईल, हा अंक याच्या बरोबर होईल. ठेवला आणि एक्सची किंमत काढली. किती आली? 3. चला पुढे या. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते? 625,000 बरोबर आहे म्हणते 0.5चा 4था घात गुणिले 10चा एक्स वा घात. तर तुम्हाला विचारलं आहे एक्स बरोबर किती. ओके. बघा मग
625 1 2 3 0 बरोबर. आता तुम्हाला माहित आहे 0.5 चा चौथा घात म्हणल्यानंतर 0.5 हे 4 वेळा गुणाकारामध्ये येतील. किती वेळा? 4 वेळा. आले का? गुणिले 10चा x-वा 10चा x-वा घात जशास तसा. ठीक आहे. आता इथे आलो 625 0 0 0 बरोबर. तुम्हाला माहित आहे जर मी हा पॉईंट 1 ने इकडे आणला, हा पॉईंट 1 ने इकडे आणला, हा पॉईंट 1 ने इकडे आणला आणि हा पॉईंट 1 ने इकडे आणला, टोटल 4 पॉईंट मी कुठं आणले? उजवीकडे आणले. टोटल 4 पॉईंट कितीने? 1 ने कुठं आणले? उजवीकडे. म्हणजे काय होईल? इथला पॉईंट उडून जाईल, 5 राहतील. इथला पॉईंट उडून जाईल, 5 राहतील. इथला पण उडून जाईल, 5 राहतील. इथला पण पॉईंट उडून जाईल. किती राहतील? 5. पण मी प्रत्येक पॉईंट 1 ने उजवीकडे घेतला, मग एकूण किती पॉईंट झाले उजवीकडे? 4. कळलं काय म्हणलं मी? या संख्येमध्ये 1 बार, या संख्येमध्ये 1 बार, असे एकूण किती? 4 वेळेस 1 ने पॉईंट आपण कुठे घेतला? उजवीकडे. म्हणून 10च्या डोक्यावर मायनसचे 4 वाढतील. कळलं का हे? मी पॉईंट एका संख्येने उजवीकडे घेतला. किती वेळेस? 4 वेळेस. म्हणून 10च्या डोक्यावर काय वाढतील? मायनसचे 4 गुणिले 10चा x-वाला x-वा जशास तसा. ठीक आहे. आता बघा मग 625 ला 625 0 0 0 बरोबर. 5 5 25, 5 5 25, इथं आले 25 गुणिले इथं आले 25 गुणिले 10चा मायनस 4 गुणिले 10चा मायनस x-वा. ठीक आहे. आता 625 0 0 0. आता हे आहेत गुणाकारामध्ये इकडे येऊन, किंवा असं घ्या 25 गुणिले 25 येतो 625 गुणिले 10चा मायनस 4 गुणिले 10चा x-वा. 625 इकडे गुणाकारामध्ये, इकडे येऊन भागाकारामध्ये. 625 च्या खाली घ्यायचं 625 बरोबर. उरले किती? 10चे मायनस 4. मी काय करतो 10चे मायनस 4 पण इकडे आहेत गुणाकारामध्ये, तिकडे घेतो भागाकारामध्ये. जमते का असं? बरोबर आहे. बरोबर. 10चा कितवा म्हणतो? x-वा. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे 625 625 1 625 625 1 625 625 0 0, हे पण 0 आणि हे पण 0. इथे वर किती उरले? 1000. खाली उरले 1 गुणिले 10चा 4 म्हणजे 1 गुणिले 10चा 4, सॉरी मायनस 4. ठीक आहे. पुढे 10चा कितवा? x-वा. या मग आता 1000 भागिले 10चा मायनस 4 बरोबर 10चा कितवा आलाय? x-वा. आता हा 10चा 4 सॉरी मायनस 4 खाली आहे, वर येऊन काय होईल? प्लस 4. 1000ला 1000 जशास तसा लिहितो मी, किंवा मग असं करतो. किती शून्य आहेत? 3 शून्य. म्हणून 10वर काय देतो मी? 3. खाली मायनस 4 जशास तसे बरोबर 10चा x-वा. आता जर छेदामध्ये संख्या असेल मायनस, वर जाऊन काय होते? प्लस. जर छेदामध्ये संख्या असेल प्लस, वर जाऊन काय होईल? मायनस. कळलं की? खालचं वरे केलं तर चिन्ह बदलते, वरचं खाली केलं तर चिन्ह बदलते. म्हणजे खाली प्लस असेल तर वर जाऊन काय होईल? मायनस. खाली असेल मायनस तर वर जाऊन काय होईल? प्लस. वर असेल प्लस तर खाली येऊन काय होईल? मायनस. वर असेल मायनस तर खाली येऊन काय होईल? प्लस. ठीक आहे. बघा मग खाली मायनस आहे, वर येऊन काय होईल? प्लस. 10चा 3 गुणिले 10चा प्लस 4 बरोबर 10चा x-वा. तुम्हाला माहित आहे जर पायासारखा असेल तर घातांकाची काय होते? बेरीज. म्हणजे 10चा 3 अधिक 4 बरोबर 10चा x-वा. परत लिहा 10चा 3 अधिक 4 म्हणजे 10चा 7वा बरोबर 10चा x-वा. आता पायासारखा आहे, घातांक कसे होतील? सारखे. म्हणजे x-च्या बरोबर कोण येईल? 7 येईल. ठीक आहे. किती आली x ची किंमत? 7. ओके. चला पुढे 6वा काय म्हणते बघा. जर इथं 1 नाही, हा
काय म्हणते, जर एक्सच्या डोक्यावर असेल 1/2 बरोबर 8 असेल तर तुम्हाला विचारलंय एक्सच्या डोक्यावर 1/3 याचा वर्ग बरोबर किती म्हणते. ठीक आहे. आता बघा 1/2 म्हणजे वर्गमूळ असते आणि 1/3 म्हणजे घनमूळ असते. ठीक आहे. बघा मग काय म्हणते, एक्सचा 1/2 बरोबर 8. आपण काय करूया, याही संख्येचा वर्ग घेऊया, ह्याचाही काय घेऊया वर्ग, म्हणजे एक्सचा घातांक 1/2 याचा काय घेऊया वर्ग. जर डावीकडला वर्ग घेतला तर उजवीकडला पण वर्ग घ्यावा लागेल. म्हणजे इकडेही वर्ग केला, इकडे काय केला मी वर्ग. बघा मग घातांकाचा घातांक आहे काय होईल गुणाकार, 1/2 गुणिले 2 बरोबर 8चा वर्ग 64. ठीक आहे. बघा हा 2 वरी आहे, हा 2 खाली आहे, कटून जाईल, उरला काय फक्त एक्स. किती आला एक्स बरोबर 64. ठीक आहे. या आता ठेवायच्या मध्ये किती आला आपला एक्स 64 आला. किती आला एक्स 64, ठेवायच्या मध्ये 64. त्याचा काय म्हणते 1/3, त्याचा कितवा दुसरा बरोबर. बघा आता हे आहे घनमूळ. आता 64ला लिहा घनमुळामध्ये. 1/3 म्हणजे काय असते 64चं घनमूळ याचा वर्ग. तुम्हाला माहित आहे 64चं घनमूळ किती असते 4 असते का, 4 आहे. याचा वर्ग किती येईल 4 × 16. काय केलं कळलं का. एकचा घातांक आहे 1/2 बरोबर 8. ठीक आहे. तर विचारलं तुम्हाला एकचा घात 1/3 त्याचा दुसरा किती येईल म्हणते. मी काय केलं, डावीकडे आणि उजवीकडे वर्ग केला. एक्सचा 1/2 याचा वर्ग बरोबर 8चा वर्ग. आता घाताचा घात काय होतो गुणाकार, 2 व खाली आहेत 2 वर आहेत, कटले, काय उरला फक्त 1 म्हणजे नुसता एक्स उरला. आणि 8चा वर्ग काय झाला 64 म्हणजे एक्स बरोबर 64 आला. ठीक आहे. आता ही 64 किंमत मी ठेवली या एक्स मध्ये. 64ला 64 बरोबर आहे, 1/3ला 1/3 त्याचा वर्ग. तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येचा घात 1/3 असेल तर तो असतो घनमूळ. म्हणजे 64चं घनमूळ किती आलं 4 आलं. आणि याचा वर्ग जसा तसा आहे, 4चा वर्ग 16. ठीक आहे. पुढे या. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणते, 81 बरोबर 27चा एक्सवा घात आहे म्हणे, तर एक्स बरोबर किती. ठीक आहे. बघा मग तुम्हाला माहित आहे 81 म्हणजे काय असते 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आणि 27 म्हणजे काय असते 3चा घन बरोबर आहे. हे वय 27 बरोबर आहे. आणि याचा किती आहे भाऊ एक्स. नाही कळलं. हे कळलं का. 81ला मी 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 या रूपात लिहिलं. आणि 27ला कसं लिहिलं 3चा घन. हे काय आहे 27, याचा एक्सला एक्स जशास तसा. हे आहे 27, याचा एक्सला एक्स जशास तसा. पुढे या. 3 4 वेळेस गुणाकार असल्यामुळे मी 3चा घात घेतो 4 बरोबर. आता 3चा घाताचा घात काय होतो गुणाकार, 3 गुणिले x म्हणजे काय येते 3x. ठीक आहे. आता पायासारखा आहे तर घात पण सारखा असेल, म्हणजे 4 बरोबर 3x. 3 आहे गुणाकारामध्ये, इकडे येऊन भागाकारामध्ये 4/3 बरोबर x. म्हणजे x काय आलं 4/3. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. या पुढे प्रश्न क्रमांक 8. 1024 ही संख्या पुढील पैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही म्हणते. आता बघा पहिला पर्याय बघा 1010.24 गुणिले 10चा दुसरा आहे. मी म्हणलं होतं जर जेवढे दशांश मी उजवीकडे नेतो तेवढे 10च्या डोक्यावरील मायनस संख्या वाढतील किंवा 10च्या डोक्यावरील प्लस संख्या कमी होतील. मी पॉईंट नेला उजवीकडे, कितीने 2ने, तर 10च्या डोक्यावरचे +2 कमी होतील. उरेल काय फक्त 0 म्हणजे 10चा 0वा घात काय असतो 1. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती येईल 1024. 2 कटून गेली ना, उरलं काय फक्त 1024 बरोबर आहे. पॉईंट इथं येईल म्हणजे पकडायची गरज नाही. नंबर 2 बघा 4चा कितवा आहे 5वा घात. 4चा 5वा घात म्हणजे 4 ही संख्या 5 वेळा कुठं आहे गुणाकारामध्ये. 4 चौक 16, 16 चौक 64, 64 चौक किती येईल बघा
4 × 16, 16 × 64, याचं उत्तर आलं 64. याचं 4 × 16, दोघांचा गुणाकार करा. 16 × 64ला 4, हातच्या आले 6, 16 सखी 96 6 102. म्हणजे याचं पण उत्तर किती आलं 1024, याचं पण 1024. तिसरं बघा, 2चा 10वा घात म्हणजे 2 10 वेळा गुणाकारामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा मग 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16, 16 दूनी 32, 32 दूनी 64, 64 दूनी 128, 128 दूनी 256, 256 गुणिले 2 512, 512 गुणिले 2 1024. हे पण आलंय, म्हणजे आपलं लास्टचं उत्तर नाही. तरी बघा 5चा चौथा म्हणजे काय येते 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 गुणिले 5 5 25, आणि 25 गुणिले 25 असतात 625, जे की किती नाही 1024 नाही. आहे का 1024? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. लास्ट अँड द बेस्ट, क्वेश्चन नंबर 9. काय म्हणतो बघा, 5चा शून्यवा अधिक 6चा शून्यवा अधिक 3चा शून्यवा भागिले 5चा शून्य गुणिले 6चा शून्य गुणिले 3चा शून्य बरोबर के म्हणे. आणि तुम्हाला विचारली केची किंमत. तुम्हाला माहीत आहे कोणत्याही संख्येला, कोणती संख्या घ्या ए, कोणतीही संख्या घ्या, जर त्या डोक्यावर असेल 0 तर त्याचं उत्तर असते 1. किती असते 1. ठीक आहे. मग 5च्या डोक्यावर 0 आहे म्हणजे 5चं उत्तर किती येईल 1 येईल. अधिकला अधिक. 6च्या डोक्यावर 0 आहे म्हणजे उत्तर काय येईल 1 अधिक. 3च्या डोक्यावर 0 आहे म्हणजे उत्तर काय येईल 1. ठीक आहे. खाली तर 5च्या डोक्यावर 0 आहे म्हणजे उत्तर 1 गुणिले याचं पण उत्तर 1 गुणिले याचं पण उत्तर 1. बघा मग 1 अधिक 1 अधिक 1 किती होतील 3. खाली 1 गुणिले 1 गुणिले किती होतील 1, म्हणजे उत्तर काय आलं 3. म्हणजे आपला के किती आहे 3 आहे. किती आहे 3. ठीक आहे. अशा प्रकारे फास्टमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 9.1 बघितला. व्हिडिओ समोर ठेवा, वही पेन जवळ घ्या, पुस्तक समोर ठेवा, कसं करावं बघा आणि सोडवा. ठीक आहे. बाय बाय.